मोबाईल, बिघडलेले कॉम्प्युटर, लॅपटॉप, सगळे स्क्रीन, चार्जर्स आपण काय करतो, एकत्र सगळा कचरा देतो, तो रिसायकल करता येत नाही. आणि लाल डब्यामध्ये आपण कसला कचरा टाकायचा आहे? लाल डब्यामध्ये शक्यतो जो बायोडिग्रेडेबल नसतो आणि मेडिकल कचरा जो असतो तो जो घातक आहे. मेडिकल कचरा म्हणजे दवाखान्यातून निघालेला, ज्याच्यामध्ये सूक्ष्मजंतू रोगाचे असू शकतात, किंवा घरामध्ये सुद्धा सुई असेल, इंजेक्शन असेल, किंवा आणि सिरिंजेस असतील, तशा पद्धतीचा कचरा. आपल्याकडे जरी 2 डस्टबिन असले, लाल आणि निळा आणि हिरवा, तर ते 2 कचऱ्याचे डबे घेऊन आपण घंटागाडीमध्ये वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये ते टाकायचे. घरातील कचऱ्याचं वर्गीकरण जर तुम्ही आत्ताच नाही केलं तर कचऱ्याचे ढीग गावाच्या बाहेर, पहिल्यांदा आपण काय करतो, घर स्वच्छ करून घराच्या बाहेर आला की तो कचरा कोंडा तिथंच थांबतो, रोगराई पसरते, अनेक गायींचा किंवा तिथे जे प्राणी असतात त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. मानव प्राणी असा आहे बघा विद्यार्थ्यांनो, एव्हरेस्टवरती गेला तरी सुद्धा तिथं कचरा करतो. आणि कचऱ्याची व्याख्या तुम्हाला माहिती आहे, माणसाला नको असलेल्या गोष्टी आपण त्याचं वर्गीकरण काय करतोय, तो कचरा आहे. मग ओला असू दे, सुका असू दे, नॉन बायोडिग्रेडेबल, डिग्रेडेबल असे त्याचे वर्गीकरण केलेले आहे. पण मानव प्राणी जिथं जातो तिथं कचरा करण्याची जी सवय आहे, पण तो कचरा न करण्यासाठी आपण काय प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. असं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कचरा झाल्यामुळे रोगराई पसरते, ती होऊच नये म्हणून आपण काळजी घेणं पण गरजेचं आहे. आपण पर्यटनाला जातो, सहलीला जातो, प्लास्टिकच्या पिशव्या तिथंच टाकतो, प्लास्टिकचे आपल्याकडे असणारे इन्स्ट्रुमेंट तिथंच फेकून येतो. पण सुज्ञ काही भारतामध्ये असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये, मेघालय असेल, हिमाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल, ईशान्य भारतातील अनेक राज्य जिथं आहेत, अतिशय स्वच्छ आणि क्लीन आहे. तिथं कुठल्याही पद्धती चॉकलेटचं जरी तुम्ही टरपण टाकलं की नाही तर तिथं दंड होतो. इंग्लंडसारख्या, लंडनला वगैरे काय करतात, 100 मीटरवरती पोलीस आहेत, तुम्ही प्लास्टिक टाकलं किंवा थुंकलं तरी सुद्धा तिथं रस्त्यावरती दंड केला जातो. भारतामध्ये कशी अवस्था आहे बघा, आपण किती जिथं थुंकू नये असं लिहिलेलं आहे तिथं नेमकं बऱ्याचदा पान खाऊन लोक थुंकतात आपल्याकडं. म्हणजे इतक्या विचित्र मेंटॅलिटीतून आपण सगळेजण. मग विद्यार्थी म्हणून आपली जबाबदारी काय, तर कचरा जो आहे तो निर्माण जास्त होऊ नये यासाठी तुम्हाला सगळ्यांना 3R फॉर्म्युला माहिती आहे. 3R फॉर्म्युला, पहिला R म्हणजे काय, रिड्यूस म्हणजे कमी करणे, वापरच गोष्टींचा कमी करायचा. पूर्वज आपले होते, आजोबा पंजोबा, त्यांना जास्त काय गरजा कमी होत्या त्यांच्या, त्यामुळे ते सुखी होते. आता गरजा वाढल्या, वापर जास्त वाढला, टाकाऊ पदार्थ जास्त तयार झाले. असं एक काळजीपूर्वक गोष्ट आहे का मुलांना, गरजा कमी ठेवणं हे का गरजेचं आहे, तर या पृथ्वीवरती मानवाला पुरेल एवढ्या सगळ्या साधन समृद्धी किंवा नैसर्गिक संपत्ती आहे. पण मानवाच्या हव्यासाला पुरेल एवढी संपत्ती आहे का, नाही. मग काय होणार सांगा बरं, नैसर्गिक आपत्ती येणार. मानवानं जर अनेक प्रकारच्या डिस्टर्बन्सेस केले पंचमहाभूतामध्ये, आपण हवेचं प्रदूषण करतोय, पाण्याचं प्रदूषण करतोय, कचरा टाकून जमिनीचं प्रदूषण करतोय, जास्त प्रमाणातली कीटकनाशकं, रासायनिक आणि कीटनाशकं वापरून,